सद्गुरू, जर माणसाच्या आयुष्यातल्या यश अपयशाशी ग्रहगोलांचा काहीही डायरेक्ट संबंध नाहीये, तरी पण प्रयत्न करूनही अपयश का येतं? श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमचा प्रश्न योग्य आहे. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो आणि यायला हवा. जर ग्रहगोल किंवा इतर कुठल्याही ज्या गोष्टी आहेत त्या जर अफेक्ट करत नाहीत माणसाला किंवा कुठल्याही जीवात्म्याला, तर मग अपयश का येतं? एखाद्या मुलाने व्यवस्थित अभ्यास केला, परीक्षा दिली, पेपर चांगला लिहिला, तरी त्याला अपेक्षित मार्क्स का नाही मिळत? एखादा त्याच्या एवढा अभ्यास न करतासुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवून पुढे कसा जातो? एखादी मुलगी दिसायला चांगली आहे, सुंदर आहे, तरी तिचं लग्न होत नाही, आणि एखादी कोणतरी सामान्य असेल, गरीब घरातली असेल, तिचं लग्न होऊन पुढे जाते. महाराज म्हणतात, शेवटी जन्म आणि मृत्यू जे काय आहे त्या दोन प्रोसेस आहेत. त्यातला स्टार्ट आणि एंड असं काही नाही. ही कंटिन्युअसली एखाद्या फॅक्टरीसाठी सारखी होणारी गोष्ट आहे. एखाद्या प्रोडक्शन कंपनीमध्ये आधी रॉ मटेरियल आणलं जातं, मग त्याच्यापासून फिनिश प्रॉडक्ट बनवतात, मग ते मार्केटमध्ये सेल केलं जातं, तिथून पैसा येतो, परत रॉ मटेरियल विकत घेतात, लोकांचे त्याबद्दलचे अनुभव ऐकतात, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट केली जाते, प्राइसेस कमी किंवा जास्त केल्या जातात, आणि ही प्रोसेस कायम चालू राहते. माल विकला गेला ही एंड प्रोसेस नसते, आणि फिनिश प्रॉडक्ट बनलं ही स्टार्टिंग प्रोसेस पण नसते. हे दोन टप्पे असतात. तसे जन्म आणि मृत्यू हे दोन टप्पे आहेत. मृत्यूनंतर जीवन आणि जीवनानंतर मृत्यू. मग काय होतं? मृत्यूनंतर काय होतं हे माणसाला कळू शकत नाही, पण जन्म झाल्यानंतरची मृत्यूपर्यंतची जी प्रोसेस आहे ती प्रत्येक माणूस सजगतेने, सक्षमतेने, उघड्या डोळ्याने बघत असतो. मत हा तो जे स्वभाव गुण घेऊन येतो, जी विचारांची दिशा घेऊन येतो, जी विचारधारा घेऊन येतो, त्याचा वापर करून तो पूर्ण आयुष्य जगत असतो. ते जगताना त्याला येणारे जे अनुभव आहेत त्याच्याप्रमाणे त्याची पुढच्या स्टेप ठरत जातात. त्याने जर लहानपणी एखाद्या मुलाने आपल्या वडिलांना शिव्या देताना बघितलं तर मुलाला वाटतं की शिव्या देणं हे योग्य आहे. एखाद्या मुलाने जर आपल्या वडिलांना घरातल्या इतर कोणाला मारहाण करताना बघितलं तर दोन प्रकारे ते मूल ते घेऊ शकतं. एक तर त्याच्या मनात जबरदस्त भीती बसते किंवा त्याला वाटतं हे योग्य आहे. तो जेव्हा मोठा होतो आणि तो त्याचं आयुष्य जगायला लागतो तेव्हा तो त्यातली एक कुठली तरी पद्धत निवडतो आणि आपलं आयुष्य पुढे रेटत जातो. समजा त्याने भीती घेतली आणि तो पुढे तसा सारखा घाबरत आयुष्य जगला आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला, तर जेव्हा तो परत जन्माला येतो तेव्हा तो अत्यंत घाबरलेला असतो. आपण का घाबरतोय हेच त्याला कळत नसतं. घरातली लोक त्याला घाबरट म्हणून ठरवतात, त्याची चेष्टा करतात, त्याला आणखीन घाबरवत नेतात. ह्या उलट त्या मुलाने आधीच्या जन्मात जर मारहाण करायला सुरुवात केली तर तो गुंड प्रवृत्तीचा होतो. तो जेव्हा सुरुवातीला काही लोकांना मारहाण करतो आणि ते लोक त्याला प्रतिकार करू शकत नाहीत, त्यावेळेला त्याचं मन धरतं की हां, आय एम द किंग, मीच राजा आहे, मला अधिकार आहे लोकांना मारायचा. आणि तो तसंच वागत एक दिवस वृद्धापकाळाने त्याचा मृत्यू होतो. त्याच्यानंतरच्या पुढच्या प्रोसेसप्रमाणे तो जेव्हा जन्माला येतो नवीन देह धारण करून, त्यावेळेला त्याच्यामध्ये ते गुण प्राबल्याने असतात. त्याच्यामध्ये जे गुण प्राबल्याने असतात त्याचप्रमाणे त्याच्या कुंडलीमध्ये ते ग्रह त्या स्थानी पडतात. कुंडलीत 12 स्थानं आहेत, 12 राशींमध्ये ते विभागलेलं आहे. 9 ग्रह आहेत, 27 नक्षत्र आहेत. तर ह्यांची जी पोझिशन्स असतात, ह्यांच्या ज्या प्लेसमेंट असतात त्या कुंडलीमध्ये, ते अशा प्रकारे असतात की ह्या माणसाचा जो स्वभाव आहे तो तसाच प्रमाणात बाहेर दिसतो
आणि ह्याने आधीच्या जन्मामध्ये जेवढ्या लोकांना दुखवलेलं असतं, मारहाण केलेली असते, वेदना दिलेल्या असतात, तर त्याचे परिणाम भोगण्यासाठीची पण प्लेसमेंट त्याच्या कुंडलीमध्ये असते. तुम्ही आत्ता हा प्रश्न विचारलात की एखाद्या मुलाने चांगला अभ्यास करूनसुद्धा त्याला अपेक्षित मार्क्स का नाही पडले. आणि चांगला अभ्यास केला ही तुमची धारणा असू शकते. तो शाळेमध्ये कायम पहिला होता, मग तो बरोबर 10वीच्या वेळेला असा का झाला. किंवा दुसरा मुलगा तुम्ही म्हणता की त्याने तेवढा अभ्यास नाही केला आणि त्याला सहज यश मिळालं. तर ह्या 2 मुलांची सुद्धा जे आधीचे जन्म होते त्या जन्मात त्यांनी त्या वेळेला केलेल्या ज्या काही कृती असतात, जो अभ्यासू मुलगा आहे त्याने मागच्या जन्मात असाच अभ्यास करून यश मिळवलेलं असतं आणि त्या ते यश त्याच्या डोक्यात शिरतं. डोक्यात शिरल्यानंतर तो इतरांचा अपमान करायला सुरुवात करतो. असं म्हणतात की विद्या विनयेन शोभते. ते ज्यांचा तो अपमान करेल त्याचं पेन्स जे आहेत, वेदना ज्या आहेत, त्या भोगल्याशिवाय त्याच्यात सुधारणा होणार नाही. हा निसर्गाचा नियम आहे. दुसरा जो मुलगा आहे तोही हुशार होता, पण त्या जन्मात इतर कोणीतरी त्याचं यश त्याला मिळू दिलं नाही. ती वेदना घेऊन ते ध्येय घेऊन जन्माला येतो आणि त्याने जो काय अभ्यास आधीच्या जन्मात केलेला होता त्याचं त्याला यश त्या जन्मात नाही मिळू शकलं काही कारणाने, तर निसर्ग ते यश त्याला नवीन जन्मात देतो. तुमच्या दृष्टीने काय दिसतं? एक मुलगा खूप अभ्यास करतोय पण त्याला अपेक्षित मार्क पडत नाही आणि दुसरा आहे त्याने कमी अभ्यास केला पण त्याला पटापट यश मिळतं आहे. कारण तुम्हाला त्यांचे आधीचे जन्म माहीत नाही आहेत. आणि हे सगळं जे डिपिक्शन आहे, हे सगळं जे आहे ना, हे कुंडलीत दिसतं की हा पुढे काय करणार आहे. आपण म्हणतो ना, आपल्यात एक म्हण आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.